नमस्कार, मी रोशनी लोखंडे. आपण बघत आहात अभिजित भारत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. ख्रिसमस हा सण केवळ ख्रिस्ती बांधवाचा नसून तो सर्वांचा सण आहे. येशू ख्रिस्तांनी दिलेले प्रेम, क्षमा आणि सेवाभावाचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो. येशू ख्रिस्तांचा जन्म आजच्याच दिवशी झाला आणि म्हणूनच हा दिवस संपूर्ण जगभरात आनंदाने साजरा केला जातो. नागपूर शहरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी सुंदर सजावट आणि कार्यक्रमांनी वातावरण आनंदमय झाले आहे. सॅन्टा क्लॉसच्या भेटी आणि केक तसेच ख्रिसमस ट्रीने बाजारपेठा सजल्या आहेत. नागपूरकर या सणाचा आनंद आपले कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरा करत आहेत. ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून हा उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली, ज्यामध्ये एका आजारी मुलास त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला ती भेट दिली. याशिवाय असेही म्हटले जाते की जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित वृक्ष सजविला. तेव्हापासून हे झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानले गेले आणि ही परंपरा लोकप्रिय झाली. या दिवसात सॅन्टा क्लॉसचे महत्त्व वाढते. बरेच लोक सॅन्टा क्लॉजला येशू ख्रिस्ताचा पिता मानतात. हे सॅन्टा लहान मुलांना भेटवस्तू वाटप करतात. ख्रिसमस हा सण फक्त एक सण नाही, तर नवीन वर्षाला जोडणारा एक सुंदर उत्सव आहे. जणू हा सण आपल्या जुन्या आठवणींना आलिंगन देत नवीन वर्षात नव्या स्वप्नांसह पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. ख्रिसमसच्या या शुभ दिवशी आपण प्रेम, आनंद आणि सोबत घालवलेले क्षण साजरे करतो आणि हेच सकारात्मकतेचे आणि आनंदाचे वातावरण आपण नवीन वर्षातही घेऊन जातो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.